श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर बघा, सगळ्यांना सगळ्यात पहिले मी सगळ्यांना सॉरी म्हणते आणि खरंच मनापासून मी सॉरी म्हणते, कारण की 11 दिवसापासून आपले व्हिडिओ जवळजवळ आलेले नाहीत. आणि हे व्हिडिओ का नाही आलेत याचं कारण मी तुम्हाला सांगते. खूप दिवसापासून म्हणजे कमीत कमी 15 दिवसापासून खूप जास्त हेक्टिक शेड्यूल चालू आहे, बिझी शेड्यूल आहे. आणि व्हिडिओ तर मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून एवढे पडलेले आहेत शूट करून, परंतु एडिटिंगला अजिबात वेळ मिळत नाही. तर हा व्हिडिओ आहे मार्गशीर्ष महिन्यातलं मी जे गुरुवारचं उद्यापन केलं होतं, तर त्या गुरुवारच्या पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारचा संध्याकाळचा हा व्हिडिओ आहे. आणि गुरुवारचं मार्गशीर्षच्या उद्यापनापासून असे बरेचसे माझे 5-6 व्हिडिओ पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओला तुम्ही जशी पहिल्यापासून मला प्रतिसाद देत आहेत, जशी दाद देत आहेत, तसाच प्रतिसाद आणि दाद द्या. खरंच मलासुद्धा खूप जास्त काय म्हणतात ना, नर्व्हसपणा जाणवतो आहे, कारण की मी व्हिडिओ अजिबात टाकू शकत नाही आहे, वेळच मिळत नाही एडिटिंगला. तर वेळात वेळ काढून मी आता व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला, दुसऱ्या दिवशी गुरुवारचं उद्यापन होतं. संध्याकाळचे रात्रीचे जेवणं वगैरे झाले आणि मला किचन ओटा वगैरे आवरायचा होता. दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळे महालक्ष्मीचं आणि विष्णू भगवानांचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. त्याच्यामुळे मग म्हटलं सकाळी काही जमणार नाही साफसफाई करायला किंवा किचन ओटा वगैरे क्लीन करायला. उद्याच्या दिवशी मी सुवासिनींना बोलवलेलं आहे. 5 सुवासिनी. त्या आपल्या मनावर असतं की आपण 1 सुवासिनी बोलवायची, 3 सुवासिनी बोलवायच्या, 5 बोलवायच्या की 7 बोलवायच्या. तर प्रत्येक वर्षाला मी 5 सुवासिनींना बोलवत असते उद्यापनाला. म्हणून मग दुसऱ्या दिवशी उद्यापनाला सुवासिनी येणार होत्या. तर म्हटलं आत्तापासून थोडंफार जे काही आहे ते साफसफाई करावी. सुवासिनी येणार आहेत म्हणून नाही, परंतु उद्या महालक्ष्मीचं उद्यापन असल्यामुळे लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आणि तुम्हाला मी नेहमी माझ्या व्हिडिओमधनं सांगत असते की ज्या दिवशी लक्ष्मी मातेचं काहीतरी असतं, त्या दिवशी मी घरातला कानाकोपरा वगैरे सगळं काही क्लीन करत असते. आणि किचन ओट्याला पण कमीत कमी 8 दिवसापासून व्यवस्थित असा हात लागला नव्हता, घासला नव्हता. फक्त पुसून घ्यायची. म्हटलं मग आता हे निमित्त का असेना, परंतु किचन क्लीन करून घ्यावं. आणि उद्याच्या दिवशी आहे गुरुवार मार्गशीर्षचं. तर गुरुवारचं उद्यापन, बाहेरचं उंबरठा पूजन, रांगोळी पूजन, घरातलं झाडू पोछा या सगळ्या गोष्टी आवरत आवरत खूप वेळ होऊन जातो, दिवस पटापट निघतो. तर बघा, किचन ओटा क्लीन केल्यानंतर असा पूर्ण असा मोकळा दिसतो. आणि मला स्वतःला पर्सनली पूर्ण किचनचा प्लॅटफॉर्म असा मोकळा आवडत असतो. परंतु करावं काय, संसाराच्या जबाबदाऱ्या आणि संसाराचा राडा एवढा मोठा असतो की किचन ओटा फुल झाल्याशिवाय किचन कॅबिनेट, ट्रॉलीज, घरातल्या वॉर्डरोब, ड्रॉवर सगळे फुल झाल्याशिवाय संसाराला संसारपण किंवा घराला घरपण येतच नाही. आणि माझा स्वभाव असा आहे की घरातलं सगळ्या गोष्टी मोकळ्या आणि ओपन असल्या पाहिजे, म्हणून छान वाटतं. परंतु मला किचन जो प्लॅटफॉर्म असतो तो पूर्ण ओपन पाहिजे असतो. परंतु तशी इच्छा काही पूर्ण कधी होत नाही. प्रत्येक वेळेस म्हणते की ही गोष्ट वरती ठेवते, ही गोष्ट मध्ये घालते, परंतु बाकीच्या गोष्टीच किचनमध्ये एवढ्या जास्त आहे तर त्या मध्ये घालायला भेटतच नाही. आणि बाजरीचं पिठाचं बाहेर गिरणीवर दिलं होतं दळण दळायला, तर ते पीठ पण हे घेऊन आले. आणि आता किचन ओटा बघा, जेवढा मी खाली केला होता तेवढा भराभर अजून तेवढाच भरून जाईल. त्याच्यामुळे किचन ओटा रिकामं ठेवायचं स्वप्न काय माझं पूर्ण होत नाही. लोणच्याची बरणी ही नेहमी लागत असते. लोणचं, भांडे घासल्यानंतर भांड्याचं जे टोपलं असतं ते किचन ओट्यावर ठेवावंच लागतं. आणि पोळींचा डबा जो हॉटपॉट असतो तो आपला नेहमी वरती लागतो. तर आता वाजलेत 11 आणि दुसऱ्या दिवशी एकही सुवासिनीचा गुरुवारचा मार्गशीर्षचा उपवास नसल्यामुळे मग मी त्यांच्यासाठी इडली सांबर आणि चटणी हे करण्याचा बेत केला आहे. तर आता 11 वाजले, नाही म्हणत म्हणत तरी पण 11 वाजून गेले सगळं आवरत आवरत. तर परत एकदा मार्गशीर्ष गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळ उजाडली आणि हा व्हिडिओ आहे गुरुवारचा सकाळचा. तर झालं काय, सकाळपासून आज लाईट गेलेली आहे. त्याच्यामुळे सकाळपासून व्हिडिओ शूट मी केलाच नाही, कारण की घरामध्ये जरी इन्व्हर्टर असलं तरी पण घरामध्ये खूप जास्त अंधार वाटत होतं. आणि माझी इच्छा होतच नव्हती की कॅमेरा सुरू करावा असं म्हणून. परंतु म्हटलं असू दे, आजचा दिवस जरी लाईट दिवसभर गुरुवार आहे आणि काहीतरी काम चालू होतं एरियामध्ये, तर दिवसभर लाईट येणार नाही, मग व्हिडिओ पण शूट होणार नाही. परंतु तरी व्हिडिओ चालू केल्यानंतर काही वाटलं नाही एवढं की अंधार आहे असं म्हणून. तर छान सुंदर अशी बाहेर मी रांगोळी टाकून घेतली. घरामध्ये देवपूजा वगैरे झाली होती, उंबरठा पूजन करून घेतलं आणि बाहेर छान सुंदर अशी रांगोळी टाकून घेतली. आणि रांगोळी टाकल्यानंतर तर अजूनच छान प्रसन्न वाटत होतं. तर बाहेर जेव्हा आपण रांगोळी टाकतो आणि घरामधलं पण सगळं साफसफाई झाल्यानंतर असं वाटत असतं की घर एकदम पॉझिटिव्ह ऑरा तयार होऊन जातो घराचा.
आणि खूप प्रसन्न वाटत असतं. आणि माझी बाहेर रांगोळी, सकाळी सकाळी धूप अगरबत्ती वगैरे सगळं झालं आणि छान वाटत होतं. हे दिवस खूप छोटे येत असतात, त्याच्यामुळे पटापट पटापट आवरलं की संध्याकाळी वेळेवर आपल्याला पूजा करायला भेटते. आणि सुवासिनींना पण वेळेवर त्यांची ओटी वगैरे भरणं किंवा हळद कुंकू हे वेळेवरच होत असतं. आणि हे जे कपल आहे ना, ह्या कपलला कितीही वॉश करा तुम्ही, परंतु तरीसुद्धा त्याच्यावर डस्ट बसून जाते. त्याच्यामुळे हे कपल पण नेहमीच मला मेंटेन करावं लागतं. आणि झालं काय, सकाळपासून लाईट लाईट गेली तर गेली, अजून दुपारून उपवास होता आणि एवढी जास्त मला चहाची तल्लफ लागली होती ना, कारण की उपवास होता. सकाळी झोपेमधून उठल्यापासून एकच कप चहा पिला होता आणि दिवसभरामध्ये अजिबात चहा प्यायला भेटला नाही, कारण की MNGLचं जे गॅस कनेक्शन होतं ते पण गेलो होतो आणि केव्हापासून गॅसची वाट बघत होती. गॅस यायलाच तयार नव्हता. शेवटी वरती चढली, लॉफ्टमधनं जी इंडक्शनची शेगडी होती ती शेगडी काढली आणि जस्ट शेगडी किचन ओट्यावर आणली की नाही आणली, तेवढ्यात लगेच MNGLची कनेक्शन आलं, म्हणजे गॅस सुरू झाला. म्हटलं बघा असं असतं. केव्हापासून 2-2.5 तासापासून कंटाळा करत होती की काढायचा, वरून चढायचा, परंतु तरीसुद्धा गॅस आला नाही. आणि जस्ट शेगडी आणली आणि किचन ओट्यावर ठेवली आणि तेवढ्यात लगेच गॅस पाईपलाईन आली. तर असो, संध्याकाळचा वेळ होता, 4 वाजलेले आहेत आता आणि मी सांबार शिजवायला टाकला. सांबार शिजवला म्हणजे संध्याकाळी फक्त सांबारला फोडणी देता येईल. त्यानंतर माझा स्वतःचा चहा करून घेतला आणि जी खोबऱ्याची चटणी असते इडलीसोबत, ती चटणी पण करून घेतली. आणि एका बाजूला दूध गरम करून घेतलं, कारण की पोथी वाचायला बसायचं असतं त्यावेळेस, लक्ष्मीला नैवेद्य द्यायचा होता. तर संध्याकाळी अशीही नाहीतरी सुवासिनींना खीर ही द्यायचीच होती प्रसादाला. तर तेव्हा वेगळी खीर करण्यापेक्षा आताच एकत्र शेवाळ्यांची खीर करून घेतली, म्हणजे दोघी गोष्टी साधल्या जातील. एक म्हणजे देवीला पण नैवेद्य दिला जाईल, लक्ष्मी मातेला, आणि दुसरं म्हणजे सुवासिनींना पण दिलं जाईल. परंतु झालं काय, माझ्याकडनं 4 वाजेची म्हणजे लवकरच, नाही म्हटलं तरी लवकरच माझ्याकडनं खीर केली गेली होती. आणि संध्याकाळपर्यंत सुवासिनी आल्या तोपर्यंत 1.5 लिटर दूध जरी टाकलं गेलं तरीसुद्धा ती खीर अजूनच घट्ट झाली होती. तर अशी माझ्याकडनं मिस्टेक झाली. नाहीतरी खीर टेस्टला तर खूप छान होती, परंतु थंडी झालेलं असल्यामुळे ती दूध कमी पडलं आणि शेवाळ्यात जास्त झाल्या. आणि त्यानंतर सॉरी, काय म्हणतात ना, पोथी वाचायला बसली. पोथी वाचायची राहिली होती माझी. पहिले सगळं किचनमधलं आवरून घेतलं, चटणी केली, सांबार केला, खीर केली गेली, म्हणजे संध्याकाळून फजिती होणार नाही. आणि होतं काय आपलं, जेव्हा आपल्या डोक्यावर खूप जास्त कामाचं गडबड असते किंवा विचार असतात, त्यावेळेस आपलं देवपूजेमध्ये अजिबात मन लागत नाही आणि अजिबात आपल्याकडे देवपूजा करायची आपली इच्छा होत नाही. किंवा अर्धचित्त हे किचनकडे असतं, अर्धचित्त कामांकडे असतं आणि अर्धचित्त हे पूजेकडे असतं. तर त्याच्यामुळे मग मी किचनमधलं पहिले सगळं आवरून घेतलं, जे मला करायचं होतं ते. आणि मग मी पूजा करायला बसली. तर सुरुवातीला दीप प्रज्वलन करून घेतलं. आणि हो, तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगते. जेव्हा काहीतरी देवपूजा असते तेव्हा मी माझ्या स्वतःकडे खूप जास्त लक्ष देत नाही किंवा मी स्वतः माझ्या तयारीकडे लक्ष देत नाही. माझा पहिला इंटेन्शन असतो ती म्हणजे मनापासून व्यवस्थित अशी पूजा झाली पाहिजे. जी काही इच्छा आहे ती व्यवस्थित पूर्ण झाली पाहिजे. देवपूजेला मी खूप जास्त महत्त्व देत असते. मी माझ्या स्वतःच्या तयारीकडे किंवा साडी नेसणं, माझी साडी नेसण्याची पद्धत ही पूजा करताना फक्त साडी इकडून तिकडून गुंडाळून घ्यायची आणि मी व्यवस्थित प्लेट्स घेत नाही, व्यवस्थित मिऱ्या घेत नाही. पहिले माझा इंटेन्शन असतो तो म्हणजे देवाची वेळेवर आणि प्रहरच्या वेळेस व्यवस्थित सेवा व्हायला पाहिजे. म्हणजे सॉरी, जो काही आपला संध्याकाळचा टाईम असतो त्यावेळेस व्यवस्थित सेवा केली गेली पाहिजे, हाच माझा एक इंटेन्शन असतो. तर इथं मी स्वतःने केस वगैरे काही व्यवस्थित घालून घेतले नाही. केसांना कंगवा पण लावला नाही, कोंब किंवा चेहऱ्याला काही लावलं नाही. पहिले फक्त साडी घालून घेतली आणि त्यानंतर पूजेला बसून गेली. ज्यावेळेस लेडीज वगैरे येतील, सुहासिनी येतील, त्यावेळेस मी व्यवस्थित तयारी करून घेईन म्हटलं. तर पोथी वगैरे वाचली गेली माझी. मी कुंकुमार्चन राहू दिलं, कारण पोथी वाचल्यानंतर आरती झाली आणि त्यानंतर मग मी इथं सांबार करायला घेतला. आता इडली पण खूप छान झाली होती, सांबारही छान झाला होता. माझा उपवास असल्यामुळे मला काही टेस्ट घेता आली नाही, परंतु यांना स्मेल म्हणजे सुगंध पण छान येत होता सांबारचा. आणि इडली तर फ्लफीच झाली होती छानपैकी.
तर सुहासिनी येण्याचा आता वेळ झाला होता, त्याच्यामुळे मग मी कुंकुमार्चन राहू दिलं. पहिले सगळं आवरून घेतलं. आणि अशा वेळेस तुम्हाला एक महत्त्वाचं सांगते, एकट्या बाईकडनं ह्या सगळ्या गोष्टी होणं शक्य नसतं. त्याच्यामुळे अशा वेळेस मला यांची एवढी जास्त मदत होत असते. येणाऱ्या बाया फक्त सुहासिनी ह्या 5च होत्या, परंतु तरीसुद्धा मला यांची खूप जास्त मदत होत असते. मला हे भरपूर मदत करत असतात. मग ते घरातलं आवरणं असो किंवा आजूबाजूचं काही असो. आता संध्याकाळ होऊन गेली. मी इथं खूप जास्त नाराज आहे, कारण संध्याकाळ होऊन गेली तरीही लाईट आली नव्हती आणि मला खूप जास्त नर्व्हसपणा वाटत होता. म्हटलं लाईट कधी जात नाही आणि एवढी लाईट कधीच जात नाही, एवढा टाईम जास्त जात नाही. जाते थोडाफार वेळ जाते, परंतु आज सकाळची लाईट गेलेली तरीही लाईट अजून आलेली नाही आणि सुवासिनी येण्याचा टाईम झाला आहे, म्हणून त्याच्यामुळे मला नर्व्हसपणा जाणवत होता. परंतु अचानक झालं काय, मी जेव्हा दिवाबत्ती लावायला घेतली तर संध्याकाळच्या वेळेस देवपूजा करायला घेतली आणि त्यावेळेस अचानक लाईट आली. आता ती लाईट आल्यानंतर घरामध्ये एवढं प्रसन्न जाणवत होतं ना, की तुम्हालासुद्धा जाणवेल की बघा, प्रत्येक गोष्टी देवाने आपल्याला ज्या काही गोष्टी दिल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी या तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे पाण्याची असो किंवा वेळेची असो, लाईटाची असो, प्रत्येक गोष्टीची आपण जाण ठेवली पाहिजे, त्या गोष्टीची आपण जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून बचतीनुसार ह्या गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत. मग ते पाणी असो ते व्यवस्थित बचतीने वापरलं पाहिजे. लाईट असो ती बचतीने वापरली पाहिजे. कारण जेव्हा जी गोष्ट आपल्यासोबत राहत नाही ना, तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला ती गोष्ट गेल्यानंतर कळत असते. म्हणून बघा लाईट आली आता. अचानक मी देवपूजा करत होती आणि लाईट आली. तर लाईट आल्यानंतर अजूनच खूप छान वाटत होतं आणि हे पण खुश झाले, कारण की यांना वाटलं की राखीने एवढं सगळं छान करून ठेवलेलं आहे आणि ऐन वेळेस लाईट नाही. कारण दिवसभरचा माझा इन्व्हर्टरचा यूज होत होता. तर इन्व्हर्टरची बॅटरी ही कधी पण जाऊ शकते आणि लाईट आल्यानंतर तर मला अजूनच छान आनंद झाला आणि बरं वाटलं की सगळ्याकडे दिवाळीसारखा झगमगाट राहिला, की अजून छान हुरूप येतो आणि करायला पण बरं वाटतं. नाहीतर केव्हापासून खूप जास्त नर्व्हसपणा जाणवत होता. छानपैकी संध्याकाळच्या ज्या काही अगरबत्ती वगैरे असतात, दिवा, अगरबत्ती, देवपूजा ते मी करून घेतली आणि माझं तिकडं किचनमध्ये पण सगळं झालं होतं. आता जवळ फक्त सुवासिनी येण्याची मी वाट बघत होती आणि त्यांना मी सांगून ठेवलं होतं, की माझं सगळं झालं की मग मी तुम्हाला कॉल करते एकेकाला. कारण की होतं काय, संध्याकाळचा वेळ असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाकडे स्वयंपाकाचा हा टाईम असतो. कुणाला लवकर जेवण्याची सवय असते, तर कुणाला भूक लागलेली असते. त्याच्यामुळे मग मी त्यांना सांगितलं होतं, की माझं झाल्यानंतर म्हणजे तुम्हाला माझ्याकडे टाईमपास करता येणार नाही किंवा मला लवकर जायचं आहे असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे मग मी तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही या, म्हणजे तुमचेही तेवढ्यात कामं आवरले जातील. आणि प्रत्येक वेळेस मी असंच करत असते, कारण की त्या इथं आल्यानंतर त्यांना पण खूप जास्त असं होणार नाही, की आम्हाला लवकर घरी जायचं आहे. म्हणजे मी इकडं काहीतरी करत बसेल आणि त्या तोपर्यंत माझी वाट बघत असतील किंवा माझं वेट करत असतील. तर तसं न करता माझं झालं, की मी त्यांना पटापट बोलवते आणि सोसायटीत यायला काही वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मग त्या लवकर आल्या, की मग त्यांचं पण वेळेनुसार व्यवस्थित होत असतं सुवासिनींचं. तर छानपैकी देवपूजा झाली होती आणि फक्त आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे माझी ओटी भरायची राहिली होती. आज शेवटचा गुरुवार असल्यामुळे मग मला ओटी पण भरायची होती. तुला कॉलच तर करते मी. म्हटलं आता सुहासिनी पण आल्या. ये या ना या. काय करते अशीच प्रसन्नच वाटते. अशीच प्रसन्नच वाटते. उचलून घेऊन येतो तू. मस्त सजवल्या. हो. गणपतीच्या वेळेस घेतलं नाही. मी रात्री उशीर झाला ना, मग रात्री करते. उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब बोल अंबा माता की जय.
बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय. उदयस्तु श्री ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं 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 चामुंडाय विच्चे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्धं श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. कामावो जातवेदो लक्ष्मी मनपगामिनी यस्य हिरण्यविन्देय गामोश्व पुरुषानहं. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्धं श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. अश्वपूर्वारथमध्या महालक्ष्मी नमः. चंद्राप्रभसा यशसा ज्वलन्ति श्रियं लोके देवदुष्टां लहं तां पद्मिनीं श्रियं तां पद्मिनीं शरणं प्रपद्य अशी लक्ष्मीर्मे नाशत्वात्वारुमे. श्री स्वामी समर्थ. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालय प्रसिद्धं श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. आदित्यवर्णे तत्सुविजातो वन वेगळ्या वेगळ्या टाईपचे चार आहेत. मी चार आणलेत, महाग मिळतात. काय ग, मी 5 गुरुवार असतात ना, प्रत्येकाला वेगळे वेगळे वापरते. कपडे वस्त्र पण वेगळे वेगळे, रूप वेगवेगळे. हा वस्त्र पण वेगळे वेगळे. तर भारी आहे सगळंच. हा ते आहे. आता तू एवढं करते. हा माझा पहिला मेस झाला लग्नामध्ये मेस झाला पहिला. तसं नाही ग, म्हणजे हो हो मग जातो ना. कधी कधी एखादा सगळे चालले जातात सगळे. माझी बहिणी करते ना ग, हा तर मग तिने आता ते उचललं. अगं हो, मला भाजी झाली. चांगलं दिसलं का? मस्त decoration. आता बारा वाजता येतो. हो हो. काय झालं? या, या. अरे वा, नारळावर का? अरे वा, हा. पण कसा? चालेल, चालेल, चालेल. नॉर्मल आपण असं एका गाडीत दोघी प्रॉपर सुट्टी होत्या. टाइम आहे ना. दगडी ते असं असं त्या वॉलला म्हटलं आता हा ट्रेंड आलेला सांगितलं व्हाईट शर्ट आणि पॅन्ट ऑर्डर केला, शूज ऑर्डर केले, अजून काय कलर टी शर्ट आहे, अजून हाताचं आहे काहीतरी ते व्हाईट शर्ट. तुझं काय स्वस्तात नाही पडलं म्हटलं यावेळेस. सगळ्यांनाच यावेळेस घ्यावंच लागलं. यावेळेस सगळ्यांना खर्च टाकलं. माझंही मी विचारणार होती व्हाईट शूज आहे का, पण म्हटलं येणार नाही. तिच्याकडे पिंकिश व्हाईट कलर असं तिच्याकडे आहे होते. त्या याच्याकडे बोलवले तर पुन्हा अशीच हलके फुलके घेतले होते. त्याचे खालून सोलच निघालं. कशी घेतली आता तू? इनर कशी घेतली? नाही आता हिला छोटी बॅग त्याच्यावर ते स्टॉक आज दाखवले त्यांना. लॉंग आहे तिचा, पण मी तरी शरीर आज म्हटलं की घालून बघेल फळ द्यायचं. नाही नाही हे का असू द्या, आपलं पण कधीच आपण जमलो नाहीत ना ग. लेडीज पण काय घरी नाही, पण हे शिराच देतात. तुला अनकम्फर्टेबल आहे का खायला? ऐक ना, तुला सांगू ना, चकल्या करते. काहीच नको करू माझ्यासाठी. तुला रेग्युलर गुरुवार आहे का? रेग्युलर गुरुवार आहे का? अगं मग चकल्या मला मला वाटलं तुम्हाला कम्फर्टेबल म्हणजे गरम होतं नाही. मला गरम होतं. तू कामात आहे ना.
अगं स्पून, इतके स्पून आहेत प्रत्येक भांड्यामध्ये. फ्रीजमध्ये माझा स्पून येणार आहे, प्रत्येक भांड्यामध्ये स्पून येणार आहे. इतकी वाईट परिस्थिती नाही. आज तर बघितलं कसं काढलंय तुम्हाला. केअरफुली खावं लागतंय जरा. तिचं लक्ष नाही. होय राखी काय गं? डिनर सेट वगैरे केअरफुली खावं लागतंय. क्रॉकरी दिली काय आम्हाला. म्हणते? क्रॉकरी दिली तर केअरफुली खावं लागतंय बाई जरा. हा. प्लेटला जमतोय जरा. अगं स्टीलचं असं गेलंय आता. बरोबर आहे, सगळं वापरायचं. आणि काय पद्धत होती काय तुझी? हा, मी तेच विचारणार आहे. त्याला आता तेव्हा चालत आहे का? एवढं वाढून जातंय ना. आपण विकत माणसाला जेवण वाढतो, त्याला लागणार नाही, त्याचा ताट उचलायचं, विचारायचं ना, आपण विचारतो झालं का, घेऊ का, मग देवाला कसं भस्कने नाही घ्यायचं डायरेक्ट. हा, देवाला सवाल करायचं की मी ताट उचलते का, त्याच्यामुळे तसंच ते दिंडोरकर स्वामी समर्थ पद्धती. कधी ताट आणि पाणीचा ग्लास उचलताना टाळी वाजवावी. छान झाले सांग. मी टेस्टच नाही केली, मला चालणार. खूप छान झालं. फ्लेवर कसे का? हा, माझं उपवास. आमच्याकडे तर कापूर शैलेश, आहे. इथे टेबलावर बस ना. शैलेश, एकदा बस ना, बसता नाही म्हणतो मी चेअर आणतो. अगं बसते. आहे इथेच ती चेअर आहे गं. महत्वाचं असतं. हा. खूपच येईल. कसे कपडे पण इकडे तिकडे कुठे पण एकदमच बोललं नाही आलं पाहिजे. हा? नाही, एक ठिकाणी नव्हते ना. काहीतरी बोलते ना तिचं. सगळं नॅचरल चांगलं असतं. तू कशाला करते मी? नको, माझा आज खूप पुण्याचा जाईल, तुला सगळं जाईल. तिला मी कॅरी बॅग देते. खूप मोठा होऊन जाईल. नाही ते करते, त्याची मेमरी कमी कारण कसं करते. आहे, ज्या गोष्टी नॅचरल होतात ना त्या नंतर निघून जातात मग असं आहे. घेत असेल काढून काढून. तर बघा, मी पुस्तक आहे ना पुस्तक देत नाही, पोतीचं कोणी वाचत नाही तर जर मग नाही देतात ते पुस्तक. पण पुस्तक द्यावंच लागतं. Atleast एक तरी minimum तरी द्यावंच लागतं. उद्यापनाला अर्थच नाही ना. उद्यापणाला अर्थच नाही ना. ते याचे नाही का वैभव हा, लक्ष्मीचे हा. ते पुस्तकं पाठवावे लागतात. ते प्रचार किती होतो ना. जमा होते गं? तर हे हा? पुस्तकं वैभव लक्ष्मीचे नाही, माझं नको करू ना. किती जमा नाही, हे आणतात ना अंजली मग एवढे. पुस्तकाबद्दल नाही म्हणते मी. असं म्हणते की हे असं काही केलं ना आपल्याकडून तर छान वाटतं छान वाटतं. आपल्याला. तेच करण्यात येत आणि आहे. कसं गं, एक जर मी फॉर एक्झाम्पल एक जर फक्त एकीला कोण म्हणतं तिला म्हणजे काय म्हणते आम्ही काय वाचलं नसतं का, असं पण एक येतं मनामध्ये. नाही. मग त्याच्यामुळे ना द्यावं की नको हा मला काल प्रश्न पडला. मागच्या वेळेस दिलं होतं का शैलेजाने? काय चला चला हा, दिलं होतं. पोत एकदम छोटी आहे गं, काहीच नाही का पोतीमध्ये. अंजलीची हो, इथं पिना हे आहे. बघा महात्म्य वाचायचं का मग तुझी गेली तेव्हा तू काय वाचलंय इथं सगळ्यांच्या पिना राहिल्या, कोणाच्या पिना नाही. मराठी काय आणि तुला पिना आहे? मराठीचं आपली कहाणी वाचली. गाणी वाचायची बघा पिना कोणाच्या याच्यात नाही. आणि नॉर्मल आपली पूजा करतो बोरवाला म्हणजे आमच्या वेळेस आय थिंक ते सर्वच ready होणार. आणि स्वयंपाक करणं, ते घरात दगदग करून निघणं. कोणाला सुट्टी घेऊन त्याला मसाला करून ते काय? कोणाला सुट्टी घेऊन? आलं मला जायचं चाललंय. आम्ही चाललो बाळा. पूजामुळे पूजा निमित्ताने भेटलो सगळ्यांना हा. छान सांबार खायला भेटलं. ते जर याचं हा माझं इंटेन्शन होता, म्हटलं यांना फक्त खीर दिली त्याचं पडला सुरू. यांना फक्त खीर दिली या पटापट थांब ना, फोटो काढून घे ना. थांब थांब थांब. व्हिडिओ काढले, फोटो लावले होते. थांब थांब थांब, फोटो काढून घे. तीन जण चेअर बसून, तीन जण खाली. छान सुवासिनीचं हळदी कुंकू झालं आणि त्यानंतर मग माझ्या घरच्या कन्या, त्यांना वाटत होतं की आज कन्यापूजनच आहे. तर त्रिशाला मी समजून सांगितलं की कन्यापूजन हे नवरात्राच्या वेळेस असतं. तर तिला कळलं, परंतु नविका काही समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्या दोघीजण खेळून आल्या आणि नविका म्हटली की माझं पण कन्यापूजन कर, माझ्या पायावर छानपैकी हळदी कुंकूने कलरिंग कर, किंवा ती म्हणत होती काहीतरी वेगळंच म्हणत होती, ते कर, तू पूजा कर माझ्या पायावर. तर दोघींना कन्यापूजन करून मेहंदीचे घरामध्ये कोण होते ते कोण देऊन त्यांना खुश केलं. त्रिशा तशी तर माझी समजदार आहे, खूप जास्त समजदार आहे, सांगितल्यानंतर तिला कळतं. परंतु नविका काही हट्ट सोडत नाही.
तर चला, रात्रीचे जवळजवळ 11:45 वाजलेत आता आणि जेवण वगैरे झाले आणि सगळंच आवरायचं बाकी होतं. भांडे तर खूप जास्त निघतात. इडली सांबार खाणं कमी होतं. जसं पुरणपोळीचं असतं ना जेवण, तसंच लाईक इडली सांबारचं पण असतं. खूप सारे भांडे निघतात आणि माझंही तसंच झालं. खूप राडा होता किचन ओट्यावर. परंतु आपलं एखादी गोष्ट आपली छान झाली आणि तेव्हा जसं मनःशांती लाभते ना, तसंच होतं. सुवासिनी वगैरे गेल्या आणि थोडा वेळ जेवणाला बसलो आणि जेवण झाल्यानंतर थोडा वेळ थोडं मनःशांतीसाठी एकदम शांत बसली. थोडासा मोबाईल बघितला, कारण की दुपारपासून मोबाईल अजिबात बघितला नव्हता. तर दुपारपर्यंत मोबाईल बघितला नसल्यामुळे बरेचसे मेसेज सुटले होते. तर ते मेसेज वगैरे रीड करून घेतले. आणि दिवसभराचं आवरून खूप थकवा आलेला असतो. त्यावेळेस आपण म्हणतो, की हे बाकीचं राहू देऊ, बाकीचं उद्या सकाळी आवरेल असं म्हणून. परंतु ज्यावेळेस आपल्या घरी काहीतरी चांगलं झालेलं असतं, चांगलं घडलेलं असतं. आता माझं उद्यापन होतं, तर माझ्या मनासारखं असं छान निवांत आणि छान व्यवस्थित सुहासिनींनी पण, मैत्रिणींनी पण चांगला टाईम दिला, स्वतःलाही दिला आणि मलाही दिला वेळ. तर दगदग वगैरे काही झाली नाही. छान असा कार्यक्रम पार पडला. त्यावेळेस नंतर असं वाटतं ना, की आता एवढुशासाठी कशाला पडू द्यायचं, म्हणून अजूनच जास्त हुरूप चढत असतो आवरायला. तर एवढं क्लीन करून जाते, एवढं क्लीन करून जाते, असं म्हणत पूर्णच किचन माझं क्लीन झालं. आणि नेहमीच माझ्या बाबतीत असं काहीतरी घडत असतं. मग ते हळदी-कुंकवाची संक्रांत असो किंवा कुठलीही गोष्ट चांगली घडली मनासारखी, तर मग अजूनच कामाला जोर चढत असतो किंवा हुरूप चढत असतो. तर एवढं आवरावं, एवढं आवरून जावं, एवढं आवरून जावं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर बघा, सकाळी जेव्हा आपण उठत असतो ना, हे सगळं आवरल्यानंतर, तर त्यावेळेस उठल्यानंतर काय वाटतं मी पुढे जाऊन सांगते. आता सगळंच आवरलं गेलं म्हटलं तर सकाळी नळ येणार आहेत, पाणी येणार आहेत आणि पाणी अल्टरनेट डेला येत असतं. त्याच्यामुळे म्हटलं आता माठ पण साफ करून जावा. तर मनातल्या मनात विचार केला, की माठ सकाळी पाणी येणारच आहे, तर माठ उलटा मारून जाते असं म्हणून आणि डस्टबिनचा कचरा बाहेर टाकते, कारण सकाळी 9 वाजता डस्टबिन घेणारा येत असतो. तर म्हटलं आता माठ हा रात्रभर उलटा राहू देते आणि मनातल्या मनात मी गप्पा मारत होती माझ्या मनातल्या मनात, की उलटा माठ राहू देते म्हणजे पाणीही व्यवस्थित निथळून जाईल आणि सकाळी नळाचं पाणी आलं की त्याच्यातच टाकेल. आता कचरा टाकायला बाहेर गेली तेव्हा मनात एक विचार आला, जर माझ्या आईने हा व्हिडिओ बघितला तर तिचा मला लगेच फोन येईल आणि एकदम संतापात किंवा रागात बोलेल, की आज माठ उलटा मारलेला आहे, याच्यापुढे खाली माठ उलटा मारू नको, कारण ते एक दुवाळपणाचं किंवा अपशकुनचं लक्षण असतं. तर मला अचानक आईची आठवण आली आणि मनातल्या मनात म्हटलं, की राखी चल, हा माठ सरळ कर. जरी तो रिकामा आहे पाण्याने, एक ग्लास पाणी भरलं, तो रिकामा सोडला नाही आणि त्याला अपशकुनसारखं असं रिकामं ठेवलं नाही. तर बघा, सगळं आवरल्यानंतर किती छान क्लीन दिसतंय आणि सकाळी उठल्यानंतर असं वाटतं, की आपल्या घरामध्ये कोणीतरी एक फेरी मारून गेलंय किंवा कोणीतरी काय म्हणतात ना, पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येऊन गेलेली. जेव्हा हे घर असं क्लीन केलं जातं आणि सकाळी उठल्यानंतर